ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेतकऱ्यांच्या भारत बंदचा मुंबईतील रेल्वे सेवेवरती परिणाम झालेला दिसत नाहीये। मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी धावणाऱ्या लोकल वेळापत्रकानुसार धावतात आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। कोणतेही आंदोलन झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिला फटका बसतो तो रेल्वेला, कारण की आंदोलनकारी हे नेहमी रेल्वेला आपलं लक्ष करतात। म्हणूनच आपण ठाणा स्टेशनवर आहोत आणि या ठिकाणी देखील मोठी फौज इथे स्टेशनवर बघायला मिळते आहे। आरपीएफने त्यांच्या जवळजवळ 6 ते 7 स्टेशनवर क्विक रिॲक्शन फोर्स ही लावलेली आहे। त्याचबरोबर जीआरपीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे देखील सध्या स्टेशनवर गस्ती घालताना दिसत आहेत। बॉम्ब स्क्वॉड बरोबरच डॉग स्क्वॉड देखील त्यांचं या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। आणि अशा प्रकारे आजचा जो बंद आहे त्याच्यामुळे मुंबईची लोकल, त्याचबरोबर मुंबईतून येण्या जाणाऱ्या सर्व जे लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यांच्यावर काही परिणाम होऊ नये म्हणून आज या मुंबईच्या प्रत्येक स्थानकावर आरपीएफ आणि जीआरपीतर्फे मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आज दिवसभर हा बंद असला तरी देखील कधीही आंदोलनकर्ते हे स्टेशनवर येऊ शकतात, रेल रोको करू शकतात आणि ते होऊ नये यासाठीच आज दिवसभर हा बंदोबस्त मुंबईच्या सर्व रेल्वे स्थानकांवर ठेवण्यात येणार आहे। कॅमेरामन मिलेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे।